तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा. खाली बसून घ्या, जिथं असाल तुम्ही खाली बसून घ्या. मनोज दादा जरांगे मंचाकडे येण्यासाठी वाट पाहत आहेत. तुम्ही गर्दी रिकामी केली तर त्यांना मंचाकडे येता येईल. आणि पिवळा गमजा घालून जर या महाराष्ट्रामध्ये खोटं बोलत असाल तर अहिल्या देवींच्या विचाराचा वारस हा खरा धनगर. माझी जबाबदारी होती की आता येऊन बोललं पाहिजे आणि या महाराष्ट्राला खरं सांगितलं पाहिजे. तुम्ही पण धनगर आहात, मी हे धनगर आहे. मातोश्री पुण्यश्लोक अहिल्या देवींचं वाक्य, माझ्या राज्यामध्ये मुंगी सुद्धा उपाशी मेली नाही पाहिजे. अहो इथं माणसं मारली हो. अहिल्या देवींनी सांगितलं ना मुंगी नाही मेली पाहिजे. माणसं मेली. आमचा संतोष अण्णा गेला, सोमनाथ सूर्यवंशी गेला, आमचा ज्ञानेश्वर महादेवर गेला. अरे किती माणसं जाऊ द्यायची आके साहेब, आणि तुम्ही आज बाजू मारेकऱ्यांची घेता. हॅलो. म्हणून माझं कर्तव्य आहे की या महाराष्ट्रातल्या धनगरांची बाजू तुम्हाला सांगितली पाहिजे. आणि या राज्यातल्या 1.5 कोटी धनगरांचा तुम्हा 4.5 कोटी मराठ्यांना जाहीर पाठिंबा आज इथून मी जाहीर करतो. मी मागच्या 10 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि धनगर समाजामध्ये बंधुत्वाचं नातं कायम राहावं. मराठा आणि धनगर हे भाऊ भाऊ आहेत. मराठा आमचा मोठा भाऊ आहे, धनगर आम्ही लहान आहेत. या 2 भावामध्ये दरी पडू नये म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रात काम करतो. माझी जबाबदारी होती म्हणून या ठिकाणी मी आलो. आज महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणतो संतांचा महाराष्ट्र आहे. संत नामदेव महाराजांनी सांगितलं, अनाथाशी सहाय्य होसी नारायणा. जर तुम्ही अनाथांना सहकार्य केलं, त्यांची काळजी घेतली, त्यांना माया केली, त्यांना करुणा केली तर तुम्हाला प्रभू देव नारायण सुद्धा पावन होतो. पण या महाराष्ट्रामध्ये इथं आमची बहिणच अनाथ केली आहे. याचं उत्तर महाराष्ट्रात कोण देणार? कोण देणार? नामदेवरायांनी सांगितलं ना, अनाथाशी सेवा केल्याने, अनाथांना पाठबळ दिल्याने, त्यांची काळजी घेतल्याने तुम्हाला देव सुद्धा प्रसन्न होतो, प्राप्त होतो. मग आमची बहीण इथं केली ना अनाथ. हा महाराष्ट्राची संस्कृती आहे का? हा महाराष्ट्राचा विचार आहे का? आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसीचं वारं सांगितलं जातं. अहो मी ओबीसी आहे आणि माझ्या जातीतल्या किती धनगरांच्या सोयाबीनच्या गंजी एका महामंत्र्याच्या पियेनं जाळायला लावल्या. याचं उत्तर महाराष्ट्रात विचारा. हा मग हा विचार या महाराष्ट्राचा नाही. या महाराष्ट्रामध्ये शिवराय होळकर, फुले शाहू आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे. भगवान बाबांनी सांगितलं हिंसा वाईट आहे, अहिंसेच्या मार्गाने चला. पण जी लोक या गोष्टी पाळत नाहीत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. आणि माझी बहीण इथं बसली आहे. कुठे गेली माझी दिदी? ताई काळजी करू नको. मी हे बघ पेशानं वकील आहे आणि जातीनं धनगर आहे. भांडाऱ्याची शपथ घेऊन सांगतो, कुणाची काय हिंमत असेल त्यानं अडवून दाखवावं. हा धनगर भाऊ तुझ्या शेवटपर्यंत तुझ्या पाठीशी उभा आहे, शेवटपर्यंत उभा आहे. सगळ्यांनी एक शेवट फक्त तुम्हाला शेर सांगतो. मी का बोलतोय, का तळमिळनं सांगतोय? अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर मैं खामोश रहता हूं तो गैरत मुझे मार डालेगी. अगर मैं सच बोल दूं तो हुकूमत मुझे मार डालेगी. बहुत होशियार रहना है सभी मराठा ओबीसी भाइयों को. अन्ना, बहुत होशियार रहना है सभी
भाइयों को, वरना डरा कर आपस में ही हमें ये सियासत मार डालेगी. सगळ्यांनी हात वर करून शेवटला घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांचा. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुल्यांचा. हात वर. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. श्री संत भगवान बाबा की. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार, जय शिवराय, जय भीम. Did you know that the most dangerous prayer you can ever pray is only 3 words? If you skip this healing prayer, God will skip you too. The universe says that whoever is watching this video will be healed of any health problem or pain because they will come into contact with divine healing. And to manifest these blessings, 2 things are necessary. The first thing is not to doubt the universe, and the second is to believe that if you are watching this video, the Lord has seen something in your life that you have not yet seen. So pay close attention to what I am about to tell you. This biblical healing secret has been kept away from all of us for centuries, so that rulers could maintain control over the population for a long time. Theologians searched for these early versions of the Bible, and what they recently found is already bankrupting pharmaceutical companies in Israel. Doctors are calling it the ultimate pain reliever, believing it could end the pharmaceutical industry as early as 2024. And here's why. A renowned Israeli scientist tested this pain relief secret on 9,000 people, including refugees, sick grandparents, and women terrified by war. And these people were completely freed from pain and discomfort almost overnight. This could be the secret behind the longevity of Noah, who lived 930 years, and Methuselah, who lived 969 years. According to the Bible, this secret is also the key to eradicating any existing disease. No matter what your condition is, join. खूप खूप धन्यवाद वकील साहेब. एक महत्वाच्या 2-3 सूचना आदरणीय मंचाला आणि तुम्हा सर्वांना. आज आपण या ठिकाणी महाराष्ट्रात जे काही घडलं त्याच्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी आलो आहोत. केवळ 2 ते 3 मिनिटांमध्ये मंचावरील मान्यवर त्यांच्या संवेदना व्यक्त करतील. आणि समोर उभा असणाऱ्या मंडळींना विनंती आहे, बसून घ्या. इकडच्या मंडळींना विनंती आहे की कृपया कसलाही गर्ता करू नका. मी यानंतर आमंत्रित करतोय सचिन खरात यांना. बोलणाऱ्या प्रत्येक मान्यवराला विनंती आहे की केवळ 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या संवेदना, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मला बोलायला दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. कारण मला परभणीमध्ये मी धरणे आंदोलन करतोय गेले 5 दिवसापासून. आदरणीय सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, परंतु या जिल्ह्याचे नेते राणा जगजितसिंग साहेब पाटील, सुरेश दस साहेब नाव घेतलं पाहिजे. दस साहेब हा लढा जो उभारलाय त्यामुळे तुमचं नाव घेतलंच पाहिजे. एक 2 मिनिटं. रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणा. आमचा संतोष देशमुख, अरे वाघ झाला वाघ. कृपया करून टाळ्या वाजू नका. काल पण मी तेच बोललो होतो. सकाळी फोन आला होता. काय झालं, जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे घडलंच नसतं. माझी मागणी प्रमुख राजेश पाटील, प्रशांत महाजन यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आमच्या माणसाचा जीव वाचला असता. अरे काय चाललंय काय नेमकं? दस साहेब, सरकारला थोडं बोलावं लागतं. थोडं बोलतो फक्त, जास्त बोलणार नाही. न्याय मिळाला पाहिजे. फडणवीस साहेब, तुम्ही म्हणता भाषणामध्ये तोंड कशी पडायचा कार्यक्रम. मैं कमिटमेंट करता हूं, मैं खुद की भी नहीं सुनता. फडणवीस साहेब, खरंच स्वतःच ऐकू नका. संतोष देशमुखला न्याय द्या. आज मोका लावले समजते आम्हाला. सगळ्यांवर वाल्मिकरांसकट येते ना 302चा गुन्हा दाखल करा आणि अटक करा. किती सर्व किती 10 अका बाका टाका, सगळ्यांना अटक करा आणि टाका. किती पण येते. माननीय फडणवीस साहेब बोला, परंतु सन्मानाने बोला आणि आम्हाला न्याय द्या. संतोष सुरेशीचं काय झालं
त्या कॉलममध्ये तुमच्या पुढे किती त्याच्या कुटुंबाने पैसे नाकारले त्याची दिशा नकाशा तरी त्याला नाही मिळत नाही. एफआयआर दाखल होत नाही. इथं पण आमच्या भावाची एफआयआर दाखल होत नाही. वत्सल मानवतीची एफआयआर दाखल होत नाही. बाळंतीन बाईला मारलं परभणीमध्ये एफआयआर दाखल होत नाही. 300 लय कमी झालं. अरे काय चाललंय धनंजय मुंडे, तुमचा विषय लय हाडे कारण तुमच्यावर मुख्यमंत्री आहे, पण आमचा पण विषय लय हाडे कारण आमच्यावर बरोबर संविधान आहे. दस साहेब 2 मिनिटं सांगतो आणि बंद करतो. दस साहेब, बीड जिल्ह्यामध्ये गायरान जमिनीचा प्रश्न, राखेचा प्रश्न, महारवतीचा प्रश्न, पीक विम्याचा प्रश्न, सगळे प्रश्न तुम्ही बाहेर काढले. तुम्ही भाजपचे आमदार आहे, काही नाही आम्हाला. फडणवीस साहेब, जो कोणाची भाडबीड ठेवत नाही त्याला मंत्री करा. सुरेश दासांना मंत्री करा, पालकमंत्री बीड जिल्ह्याचा. अरे बीड जिल्हा सरळ करणार माणूस. 50 पुढचे आम्हाला न्याय मिळावा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. 50 100 फूट त्यातनं जाते मग 250 सोने से पहले लेडीज अक्सर बेड पर लेटी होती है. बस एक वर्कआउट, ये 1 घंटे दौड़ने से भी बेटर है. अगर आपको लगता है कि आपके हाथ पैर ज्यादा मोटे नहीं हैं, दुकान ऐकतं असेल तर ठीक आहे. प्रेक्षकातून सूचना आहे, स्क्रीन समोर काही मंडळी उभा आहेत, त्यांना विनंती की कृपया आपण बसून घ्या. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय परभणीचे माजी महापौर आदरणीय सोन कांबळे साहेबांना. विनंती की अवघ्या काही क्षणात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, केवळ 2 मिनिटांमध्ये. मी तर म्हणतो 100 वर्षाचा 150 वर्षाचा विचार करावा, पण 50 वर्ष तर किमान एक बिल्डिंग मध्ये 50 वर्ष तर. मी मंचावर विराजमान आमच्या भगिनी आदरणीय ज्योतिताई मेटे यांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या भावना आम्हा सर्वांच्या समोर निवेदित कराव्या. आदरणीय ज्योतिताई मेटे. कोणाला ही देऊ नका, ॲडव्हान्स हिसाब देऊ नका, काय नाही, फक्त बघत राहा कोणती जागा. आजच्या धाराशिव येथील या जनआक्रोश मोर्चास उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित माता भगिनी, काय जमणार नाही, बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, खर तर गाव जे आहे हा विषयच एवढा संवेदनशील आणि भावनाप्रधान आहे की याला नेमकं 2-3 मिनिटांमध्ये मांडायचं कसं हा प्रश्न पडतो. व्यापारी लोक असले का परवा कसं, परंतु आयोजकांच्या सूचनेचा विचार निश्चितच केला पाहिजे. सर्वप्रथम मी संतोष अण्णा आणि सूर्यवंशी दादांना आदरांजली अर्पण करते. गेले काही दिवस ज्या राज्यामध्ये आपण शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगतो, त्या राज्यामध्ये समाजमन एवढा अस्वस्थ का आहे याचा विचार शासन केव्हा करणार आहे, किंबहुना काय करतंय याचा जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने जिल्ह्यामध्ये ही जनता रस्त्यावर उतरते आहे. आणि इथे हा विषय एका परभणी किंवा बीड पुरता मर्यादित राहत नाही. हा विषय येतो माणुसकीचा, हा विषय येतो कायद्याचा. अरे आम्ही एवढे सहिष्णू आहोत की रस्त्यात येणारी एखादी किडा मुंगी सुद्धा आम्ही चिरडून पुढे जात नाही. त्याही पेक्षा वाईट पद्धतीने कायदा जर बीडमध्ये हातात घेतला जात असेल तर मग इथे वेळीच कारवाई का झाली नाही. यापूर्वीच्या अनेक ठिकाणाहून हे बोलल्या गेलं की वेळीच कारवाई झाली असती तर ही अनिष्ट वेळ आज या कुटुंबावर आली नसती. ज्याला आपण म्हणतो ना काट्याचा नायटा होणं, ते झालं आणि एक दुर्दैवी जीव गेला. मग कायदा धाब्यावर बसवण्याची हिंमत कशाच्या आधारे होते, आणि ती हिंमत झाल्यानंतरही 20, 25, 30 दिवस उलटूनही सगळ्या आरोपींना अटक का होत नाही, हा जाब विचारण्यासाठी मला वाटतं आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत. आणि आज शासनाला आम्हाला हे सांगायचं आहे की आपण आरोपीवरती मोका लावलाय, चांगली गोष्ट आहे, परंतु त्याही पुढे जाऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारी चार्जशीट कायद्याने दिलेल्या मुदतीच्या आत दाखल करणं आणि या सगळ्या आरोपींना कायद्याच्याच कक्षेत आणून अधिकाधिक कठोर कारवाई करणं हे सगळ्यांचं एकमेव ध्येय असलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण हे ध्येय साध्य करू त्या
त्याच दिवशी मी म्हणेन की आपण खऱ्या अर्थाने देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबाला न्याय दिलेला आहे. सर्वांनी एकच निश्चय करायचा आहे की विषयापासून कुठेही विचलित व्हायचं नाही. जेव्हा आम्ही एक चांगला वारसा या राज्यामध्ये सांगतोय, त्याच राज्यामधलं बीड देखील एक जिल्हा आहे. आम्ही पण वारसा सांगतोय नारायणगडाचा आणि भगवानगडाचा. त्याच्यामुळे इथे दुसरा कुठलाही रंग न देता ही केवळ माणुसकीची हत्या आहे एवढं सांगून आपल्याला सगळ्यांना न्याय मिळेपर्यंत एकत्रित राहायचं आहे, एवढंच मी आपल्याला विनम्र आवाहन करते. धन्यवाद. यानंतर मी त्या महाराष्ट्राच्या लेकीला मंचावर आमंत्रित करतोय जिच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कुमारी वैभवी संतोष देशमुख. वैभवी ये. आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात. या तुमच्या सोबतीच्याच जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय. पण आज मी एक सांगू इच्छिते, ही घटना झाल्याच्या दिवशीपासून मनोज दादा हे त्या घटनेच्या दिवशीपासून आमच्या सोबत आहेत. त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली, पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता ते या लढ्यामध्ये सोबत आहेत. या लढ्यामध्ये ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना आलेत मंचावरती. पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही. माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती खूप क्रूरपणे झाली आहे. मला एवढंच वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. आज माझे वडील आपल्यात नाही आहेत, पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू. त्यांच्या नावापुढे स्वर्गवासी लावायलाही आज आम्हाला म्हणजे माझ्या कुटुंबियांना, मला गावकऱ्यांना आज खूप दुःख होते. आम्हाला वाटतच नाहीयेत की हे आज आमच्यातून निघून गेलेत. पण हा खूप मोठी घटना आहे. ती सांग येत नाही. आणि ते सांगतात आपल्या सर्वांच्याच भावना या बाबतीत सारख्याच आहेत. मी मंचावर भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांना आमंत्रित करतो. अच्छे से जानती हूँ मैं तुझे बब्बू. मैं भी तुझे पहचानता हूँ, है ना. आज या ठिकाणी संतोष अण्णा आणि सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे बाबा यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि 2 मिनिटात संपवतो. मी 31 डिसेंबरला बीडमध्ये गेलो, धनंजय देशमुख यांना भेटलो, तिथल्या गावकऱ्यांना भेटलो आणि भीम आर्मीचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि संवाद साधताना त्यांनाही खूप त्रास झाला आणि चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं, न्याय देत नसेल तर त्या गावामध्ये मी स्वतः येऊन बसेल आणि त्याच ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करेल. जी किंमत मोजावी लागेल ती किंमत मोजायला तयार आहे. त्याच्यानंतर मलाही मीडियाने प्रतिक्रिया विचारल्या, मी माझी भूमिका मांडली. त्या दिवसापासून आजपर्यंत फेसबुकवरती ह्या वाल्मिक कराडचे जे गुंड आहेत, ह्या धनंजय मुंडेचे जे गुंड आहेत, पंकजा ताई तुमचे जे गुंड आहेत, मला धमक्या देतात, जीवे मारण्याची धमक्या देतात. मला तुम्ही तुमचे गुंड बोलतात की बीडमध्ये जाऊ नको.
संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी बीडमध्ये जाऊ नको, तू परभणीमध्ये जा, परभणीमध्ये तुला काय करायचंय कर. मी तुमच्या अशा धमक्याला घाबरत नाही. तुमच्या आकाचा आका येऊ द्या, नाहीतर तुमच्या बापाचा बाप येऊ द्या, मी लढणारा कार्यकर्ता आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला मला गोळ्या घालायच्या असेल घाला, पण मी घाबरणार नाही. कारण आज जरांगे दादाही आमच्या सोबत आहे, या लढ्यात आहेत. त्यांनाही तुम्ही धमक्या देता, त्यांच्यावर खोटे केसेस घालता, धनंजय दादाला धमक्या देता. विचार करा, श्रीलंकामध्ये जी परिस्थिती झाली होती ती परिस्थिती या भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये झाली तर तुम्हाला घरामध्ये घुसून ही जनता मारेल. आणि धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या भाषा करू नये. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नाहीतर अजितदादा पवार आम्हाला तुमचा राजीनामा मागावा लागेल. कारण तुमचा हा आमदार आहे, तुमचा हा पदाधिकारी आहे, तुम्ही त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. आणि पुण्यामध्येच वाल्मिक कराड सापडतो. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. तात्काळ यांचा राजीनामा घ्या, ना तर तुमचा राजीनामा आम्ही मागणार आहोत. आणि ईडीच्या कानामध्ये अगर काही गोष्ट गेले लगेच विरोधी पक्षांना ते त्यांच्यावर कारवाई करतात. या वाल्मिक कराडवर लवकरात लवकर तुम्ही कारवाई करा, अन्यथा मुंबईच्या ईडी कार्यालयावरती भीम आर्मीचं आंदोलन होईल, ह्या बहुजन समाजाचं आंदोलन होईल. आणि परभणीमधून 17 तारखेला आमच्या संतोष अण्णाला, सोमनाथ सूर्यवंशी भैयाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक लॉंग मार्च निघत आहे. तो लॉंग मार्च बहुजन समाजाचा आहे. परभणीमधून जे चालत निघणार आहोत थेट मंत्रालयावरती. आणि तो मोर्चा कुठेही थांबणार नाही. पोलिसांनी लाट्या काट्या मारण्याचा प्रयत्न केला, कायदा तोडण्याचा प्रयत्न केला, आम्ही ऐकणार नाही, आम्ही थांबणार नाही. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च चालत राहणार. आणि काय भाषा करता धमकीमध्ये, तुमच्या गळ्यामध्ये परत मडका घालणार आहोत. दम असेल तर या समोर बघू. 2 मिनिटं आहेत म्हणून मला आयोजकाचा सन्मान करावा लागेल. आम्ही वैभवी सोबत आहोत, त्यांच्या कुटुंबासोबत आहोत आणि सर्वांना विनंती करतो की ह्या लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा. जय भीम, जय शिवराय. यानंतर मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की कृपया त्यांनी आमच्या सर्वांच्या भावना समजून घ्याव्या. केवळ 2 मिनिटांमध्ये आपल्या संवेदना व्यक्त करायच्यात. मी आदरणीय दीपकजी केदारांना आमंत्रित करतोय. मला पण 2 मिनिटच दिलेत. मान्यवर लय मोठे आहेत. अण्णाकडे बघितलं, मुन्नी पण ऐकायची तुम्हाला. आणि लय मोठं पुस्तकच घेऊन आलेत पुन्हा आज पण, त्याच्यामुळे त्यांना वेळ देणं खूप गरजेचं आहे. उद्या राजमाता जिजाऊंची जयंती आहे मित्रांनो. या सिंदखेड राजाला लाखो करोडो त्या ठिकाणी लोक येणार आहेत. पण अतिशय दुःखात अंतकरणाने मला सांगावं लागतंय की उद्या आमच्या जिजाऊंची जयंती आहे आणि या जिजाऊचा लेख या हरामखोरांनी मारून टाकलेला आहे. या जिजाऊची लेख वैभवी या ठिकाणी येऊन रडत आहे की माझ्या बापाला न्याय द्या. हा सोमनाथ सूर्यवंशी दुसरा तिसरा कुणी नसून जिजाऊचा एक पुत्र आहे. आज या जिजाऊच्या लेकरांचं अस्तित्व या महाराष्ट्रात धोक्यात आलेलं आहे आणि या जिजाऊच्या लेकरांना संपवण्याचं काम ज्या बीड जिल्ह्यातल्या माजलेल्या टाग्यांनी केलं त्यांना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. हाचा संकल्प जिजाऊ जयंती निमित्त करायचा आहे. यांचा माज उतरला पाहिजे. होय, आम्हाला माहित आहे की कोरोना गेला, पण या बीड मध्ये कोरोना जिवंत होता. त्याचं नाव होतं वाल्मिक कराड गँग आणि गुन्हेगारीचा असणारा हा कोरोना आहे. हा कोरोना नष्ट करण्यासाठी हे समतेचं आंदोलन उभं राहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं भीम सैनिकांचं आंदोलन उभं राहिलेलं आहे. हा गुन्हेगारीचा कोरोना
महाराष्ट्रातून नष्ट केल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. मित्रांनो, या ठिकाणी भयंकर परिस्थिती झाली. धोका लागलाय म्हणे आज. अरे देवेंद्र फडणवीस साहेब, तसं तर मी साहेब कुणालाच म्हणत नाही, पण हे टुचून साहेब म्हणलोय. तुम्ही निवेदन केलं होतं ना विधान भवनात, कुणावर मोका लावणार होते तुम्ही सांगायचंय खालून. ए बाबा, वाल्यान आका म्हणू नका. माझ्या आईला मी आका म्हणतो, ती म्हणली मला फाशी देणार आहेत का? ती वाल्याची शेंग चांगली लागते, तिला खाऊ द्या. त्याचं नाव डायरेक्ट घ्या. काय म्हणले होते फडणवीस विधान भवनात की मोका मी लावणार, मोका लागलाय. मग आज उत्तर द्या की या मोक्याच्या यादीमध्ये तुम्ही घेतलेल्या नावाचा उल्लेख का नाही? कुणाला पाठीशी घालताय? यात ज्यांनी सगळं अट्रॉसिटी पासून जी पार्श्वभूमी खंडणीची सगळे त्यामध्ये मोक्यामध्ये आले पाहिजेत, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. थांबा जरा सर, लवकर उरका म्हणलं मी उरकीत नसतो. चांगलं बोलतोय, आहेत लय पक्षाचे लोक बसलेत, सगळ्याचे नेते ह्याच्यात असतात. अरे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी, 36 जिल्ह्यात संघटन आहे, 4 राज्यात संघटन आहे. या वाल्मिक कराडला परळीच्या बाहेर कोणी ओळखीत नाही. या दीपक केदारला इकडे बिदर मध्ये गेलं तरी फोटो काढतेत. आणि हे असणार मी बोलणार आहे. या ठिकाणी ते लक्ष्मण हाके नावाचं एक आलेलं आहे, मला चॅलेंज केलंय का फोन कर. केदार म्हणे मला अडवून दाखव. अरे तू भांडण करायला छिकडतो भांडकुदळ बाई. आम्हाला वेळ नाही तुला अडवायला ना. अडवायला तू कोण गेला? अरे अडवायचं असेल तर आम्ही तिकडे पंतप्रधानाला अडवू, मुख्यमंत्र्याला अडवू, सरकार मधल्या लोकांना अडवू. अरे तुझ्यासारखा चिरकुट टिकुजीराव कोण गेला तुला अडवायला? मी म्हणलंय तू मोर्चे काढून दाखव. आता एक धनगर समाजाचा ढाब्या वागाला, त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलंय, आता जर हाके घराच्या बाहेर आले तर समजायचं की हे फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचं नाहीच. एवढं बोललो. आणि आम्हाला दरवेळेस सांगितलं जातं की खैरलाजी मध्ये कोण होते, खैरलाजी मध्ये कोण होते. लक्ष्मण हाके, मी या ठिकाणाहून एक इशारा देतोय की पुस्तक काढा, तिथले डिटेल काढा. भंडारामध्ये कोणत्या जातीचे लोक होते आणि कोणत्या जातीच्या लोकांनी ते केलंय ते तुम्ही हिम्मत असेल तर पुढे आणा. कशाला जाती ते निर्माण करताय? अरे या महाराष्ट्रात गुन्हा गोविंदानी राहू द्या, या महाराष्ट्राला गुन्हा गोविंदानी जगू द्या. तुम्ही कुणाला या ठिकाणी या जातीवादाच्या विळक्यामध्ये टाकून मारताय, प्रतिमोर्चे काढताय. लाज वाटली पाहिजे या प्रतिमोर्चे काढणाराला. त्या दिवशी पैठणला अण्णा होते, तिरक्या डोळ्याचा चांगला समाचार घेतला. तेव्हापासून गडी काय दिसा नाही. तरी बी मला वाटतं उद्या येईल, टकमक टकम बघन. अरे कुठं बोलतो, काय बोलतो, लय अवघड हो. म्हणजे मिळालं की पळालं, हे थांबलं पाहिजे. हे कलाकार बाईच आणले आमच्या अण्णाच्या माग. अण्णा बी माफी मागू मागू परेशान झाले. बरं, अण्णाला 15 मिनिटाच्या आधीच काही लक्षात राहत नाही. ते म्हणतात मी गजनी झालोय. आणि अण्णाला जोडीदार असा भेटलाय, तो म्हणतो मी पुष्पा आहे, झुकेगा नाही साला. कलाकार आणले. आता ज्योतिताईने लय विनम्र तुम्हाला आव्हान केलंय. या ज्योतिताईंचं आव्हान तुम्ही लक्षात घ्या. उद्या जिजाऊंची जयंती आहे, संकल्प करा. अनेक या ठिकाणी षडयंत्र होणार आहेत, त्यांनी ओळखलेत.
सकाळी मी बातमी वाचली, HMPV नावाचा आजार आलाय, कोरोना सारखा आहे म्हणे, आणि त्याचे 2-3 लोक सुद्धा सापडलेत. आता आरोग्य मंत्री कोण आहेत? मंत्री असे आहेत की लक्षात बी राहत नाहीत. आता तुम्हाला सांगतो, हा मुद्दा भटकवण्यासाठी यांना जर आवरलं नाही, हे संतोष देशमुखचं आंदोलन, सोमनाथ सूर्यवंशीचं आंदोलन जर का यांना आवरलं नाही, तर हे पुन्हा लॉकडाऊन आणि हा नवा कोरोना आणल्याशिवाय राहणार नाही. ते एवढं असणार आहे, या ठिकाणी लक्षात ठेवा. प्रतिमोर्चा आम्ही उधळून लावले, त्यांना कळालं की हे सहन करणार नाहीत. मला प्रश्न असा पडलाय, राग काय आहे ना, कुणाला यायचं ते येऊ द्या. ते 3.5 फुटाचं एक जण आहे बघा, त्याने आता हिंदू मुस्लिम लावायचा प्रयत्न सुरू केलाय. अरे आज स्टेटमेंट आहे, हे हिंदू राष्ट्र आहे, त्या 3.5 फूट फाटक्या तोंडाचं. अरे आहे का हिंदू राष्ट्र आहे म्हणतायत, संविधान राष्ट्र आहे, हे आम्हाला मान्य आहे. पण मला या सगळ्यांना विचारायचं की संतोष देशमुख कोणत्या धर्माचा होता? अरे या हिंदू राष्ट्रात जिजाऊंच्या लेकरांचं काय अस्तित्व आहे, बाबासाहेबांच्या लेकरांचं काय अस्तित्व आहे, हे आधी सांगा. तुम्ही कुठे या मोर्चात? हे मोर्चे डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही आता तिकडे गडावर अमुक ढमुक करायला निघालात. आणि म्हणून ज्योतिताईंनी जे सांगितलंय ते ठामपणे लक्षात ठेवा की हा मुद्दा थांबवता कामा नये. मनोज दादा जरांगे असतील, इथले सगळे नेते असतील, वैभवीचं तुम्ही निवेदन ऐकलं मित्रांनो. अरे एवढा अभ्यासू लेकरू, विचार करा तुम्ही की वैभवी ज्या पद्धतीने मांडणी करते. आज माझा हा 6वा मोर्चा आहे. मी जर कुणाचं बारकाईने आंदोलन भाषण ऐकत असेल तर ते या लेकराचं ऐकतो. तिच्या शब्दाची मांडणी बघा, तिचा अभ्यास बघा. अरे लेकरू एका क्रांतिकारकाचं लेकरू आहे. ही वैभवी जी बोलतीये तिचा बाप किती हुशार असेल हे लक्षात ठेवा. तिचा बाप किती महान असेल, काय त्याचे विचार असतील. आणि या ठिकाणी राजकारण सुरू आहे. हे राजकीय मोर्चे, हे निळ्या टोप्या, भगव्या टोप्या, पिवळ्या टोप्या, हे राजकीय मोर्चे, हे कुणाच्या पक्षासाठी नेत्यासाठी आले नाहीत, तर या लेकीला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आलेत, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जाता जाता आव्हान करतो की या लेकराला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करा, पेटून उठा, बंद करा. हे आंदोलन इजू देऊ नका. हे आंदोलन एक बलिदान दिलंय संतोषनी. या महाराष्ट्रातली समता एकत्र करण्याचं हे आंदोलन आहे, सामाजिक आंदोलन आहे. याला जिवंत ठेवा असं आव्हान करतो. सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकरांना त्या ठिकाणी फाशी झाली पाहिजे, मोका लागला पाहिजे. वैभवीला आमच्या मी एवढा साथ देणार, अण्णा आपण एवढ्या लेकीला एवढा साथ द्या की या बीडचं उद्याचं युवा नेतृत्व या लेकीच्या हातात गेलं पाहिजे. हे सुद्धा आव्हान या माध्यमातून करतो. अनेक नेते संपवलेत, बहुजनांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. प्रतिमोर्चावाल्यांना आम्ही बघून घेऊ. लक्ष्मण हाके याच्यानंतर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात येऊ नका. आम्ही तर सोडा, पण हा ढाण्या वाघ धनगराचं लेकरू अहिल्याबाई होळकरांचं त्या ठिकाणी आवाज होऊन उभा आहे. तुम्ही आता मराठवाड्यात येऊ नका. तुम्हाला माड्याला कोणी विचारतं का नाही? मला बरेच जण म्हणते अरे हे कुठं आलंय रे, ह्याला तर इकडे कधी बघितलं नाही. हा असू द्या, त्याचं काय नाव घेता? ते आमच्या मनोज दादाचं नाव घेऊन जिवंत आहे. त्याला मनोज दादाचं नाव घेतलं नाही ना, आणि आता अण्णा आलेत पुन्हा सोबत. त्या दोघाचं नाव नाही घेतलं ना तर भाकर मिळायची नाही. काय खरं असल्याचं. आणि आमच्या मनोज दादाला म्हणे 35 किलो आहे. अरे तू कधी येऊन उचलून बघितलं बाबा? अरे कमराला बांधलं की कार्यक्रमच इथं
मी मागा चालता चालता पट्ट्यानी कामराला बांधलं, म्हणलं आज कार्यक्रम आहे. आणि म्हणे 35 किलो. मी पैठणला बी सांगितलं, होय आमचा ढाण्याला 35 किलो आहे, पण 150 किलोच्या गेंडा स्वामीचा बाप आहे, त्याला गार करून आलेला आहे. आणि म्हणून मान्यवर आणखी सगळ्यांना पुन्हा आव्हान करतो की या न्यायाच्या लढाईत या. दोन्हीच या सरकारला मी आव्हान करतो की तुम्ही गांभीर्याने घ्या. तुमच्या नेत्याने आतापर्यंत हे तुमचं लोन आवरलेलं आहे, पण आता जर गांभीर्याने घेतलं नाही तर त्या ठिकाणी जशाची तसं उत्तर दिल्याशिवाय या बहुजन समाज थांबणार नाही. हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो आणि थांबतो. जय भीम. यानंतर आदरणीय आमदार प्रवीणजी स्वामी, केवळ 2 मिनिटं. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी धाराशिव जन आक्रोश मोर्चामध्ये उपस्थित असलेला धाराशिव जिल्ह्यातला आक्रोशग्रस्त जनसमुदाय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, संतोष सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख, परभणी येथील तरुण तडफदार विद्यार्थी कैलासवासी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे, या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. संतोष देशमुख यांची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर गेली 3 टर्म तो एक आदर्श सरपंच म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. त्यांच्या कुटुंबीय, त्यांच्या कन्येचं भाषण आपण ऐकलं. एक अतिशय तरुण तडफदार आणि होतकरू असणार आहे. नेतृत्व संपवण्याचं काम त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये होतंय. एक दलित समाजातला सोमनाथ सूर्यवंशी जो विद्यार्थी कमवत होता आणि शिकत होता, त्याची हत्या होते आहे पोलीस कोठडीमध्ये. हे नक्कीच या ठिकाणी निषेधार्थ आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तमाम जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की आपण याही पुढं या आंदोलनामध्ये संतोष देशमुख आणि बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आरोपींना फाशी होईपर्यंत आणि त्या संदर्भामध्ये जे सह आरोपी आहेत किंवा ज्यांना करायचं आहे अशी मागणी आपल्या सर्वांची आहे, त्या सर्वांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी. काय दोष आहे त्या संतोषजी देशमुखांचा, जो विद्यार्थ्यांमध्ये रमणारा होता, माणसांमध्ये माणूसपण जपणारा होता, त्याची निघृणपणे हत्या होते आहे. शरीरातलं एकही ठिकाण त्याचं वाराविना राहत नव्हतं. त्याचे डोळे लायटरनं जाळलेले होते. अशा एक ना संतोषजी देशमुख यांची हत्या ज्या प्रमाणात करण्यात आलेली होती ती माणुसकीला काळीमा फासणारी होते. तीच हत्या परभणीमध्ये पोलीस कोठडीमध्ये आमच्या सोमनाथ सूर्यवंशीची होते. एक वडार समाजातला मागासवर्गीयाचा एक युवक जो दगड फोडून स्वतःचं घर खर्च चालवून, कुटुंब चालवून शिक्षण घेत होता, अशा युवकाची हत्या जर पोलीस कोठडीमध्ये होत असेल तर या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी मी करतो. आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, सत्तेत असणारे सर्वजण यांना जाहीर आवाहन करतोय की आपण यांच्या मारेकऱ्याला लवकरात लवकर फाशी देऊन या आक्रोश करणाऱ्या मोर्चांना किंवा त्या जन आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांना आपण एक दिलासा द्यावा की या राज्यामध्ये कायद्याचं आणि सुव्यवस्थेचं पालन केलं जातंय. आणि हे आव्हान स्वीकारून
आपण त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचं धाडस दाखवावं, अन्यथा सत्तेच्या खाली पायउतार व्हावं. आणि या दोन्ही कुटुंबियांच्या प्रती मी माझ्या संवेदना या ठिकाणी व्यक्त करून थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय आमदार कैलासदादा गाडगे पाटील. लाईफ पार्टनर शोधत आहात, पण योग्य ठिकाणी शोधत आहात का? चला तर मग marathishadi.com ट्राय करा आणि मी तुम्हाला त्याची 3 कारणं सांगते. लाखो व्हेरीफाईड प्रोफाईल्स, दररोज हजाराहून अधिक रजिस्ट्रेशन आणि रोज तुमच्या आवडीनुसार 20 रेकमेंडेशन्स. आताच marathishadi.com डाउनलोड करा. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि सोमनाथ भाऊ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेधार्थ आणि त्यांच्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी येथे जमलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाजाचे, सर्व धर्माचे समाज बांधव, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी 2च मिनिटांत संपवणार, कारण आपल्याला मनोज दादांना, सुरेश अण्णांना ऐकायचंय. माझी सरकारला एकच विनंती आहे, अजूनही 1 महिना झालं संतोष अण्णा देशमुख यांचे सगळे आरोपी पकडले गेले नाहीत. तुम्ही त्यांची सरेंडर व्हायची वाट बघताय का? हे सरकारचं अपयश आहे. सोमनाथ भाऊ सूर्यवंशीच्या बाबतीत ही पोलीस कोठडीमध्ये हत्या झालेली आहे. अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही जे दोषी आहेत त्यांच्यावर. आज हे प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात हे आक्रोश मोर्चे निघतायत. काही लोक याला जातीचा रंग देत आहेत. मला त्यांना विनंती करून सांगायची आहे, हा प्रश्न कुठल्या जातीचा नाही. हा मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही, तर सत्तेची मस्ती असलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधातला हा मोर्चा आहे. त्यामुळे तुम्ही याला जातीचा अभय देऊन कुणाला तरी वाचवायचा प्रयत्न करू नका. ही जी प्रवृत्ती आहे, ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आपण सगळे एक झालेलो आहोत. मला सरकारला एकच विनंती करायची आहे, ह्या SIT मध्ये SIT स्थापन झाली त्यावेळेस लक्षात आलं की काही अधिकारी त्या आरोपीशी संबंधित होते, त्यांचे फोटो त्यांच्याबरोबर दिसले. मला सरकारला सांगायचंय, अण्णा इथं बसलेत, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करा, या तपास यंत्रणेमध्ये या आरोपीशी संबंधित किंवा बीड जिल्ह्यातला कुठलाही अधिकारी ठेवू नका. कारण हे अधिकारी सगळे त्यांनीच आणलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या संबंधित असणार. आणि हा खटला निपक्षपातीपणे चालवायचा असेल तो हा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालवा, आमच्या धाराशिव मध्ये चालवा. हा आक्रोश जर सरकारनं न्याय दिला असता तर रोज आक्रोश करायची जनतेला, सर्वसामान्य माणसाला वेळ आली नसती. मी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने माझ्या बहिणीला, वैभवीला एवढा शब्द देतो, आम्ही सर्व धाराशिवकर तुझ्या पाठीशी आहे. जोपर्यंत संतोष अण्णांना आणि सोमनाथ भाऊला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण धाराशिवकर भाऊ म्हणून तुझ्या पाठीशी राहू, एवढंच ग्वाही देतो. माझ्या शब्दाने विराम देतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब. आज या जनाक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपण आपल्या अतिशय तीव्र अशा भावना व्यक्त करतोय. संतोष अण्णांना, सोमनाथजींना आदरांजली अर्पण करत जो अन्याय झालाय, अमानुष जे कृत्य झालंय, ज्यांनी केलंय त्यांना फाशी लागेपर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी काही संपत नाही. माझी जबाबदारी सरकारच्या पाठीशी लागून लवकरात लवकर ज्यांनी हे दुष्कृत्य केलंय, अमानुष कृत्य केलंय, त्यांना
Traditionally, sleep apnea was thought to be primarily caused by excess weight and defects in one's nasal canals. Recent studies have revealed that one of the secrets sleep. If you've tried CPAP machines, nasal strips, or other remedies in the कुटुंबांना भेटायला मी गेलो होतो आणि त्यांनी एक विषय आवर्जून मांडलाय. त्या कुटुंबाच्या अनुषंगाने ती जबाबदारी देखील आवर्जून आपल्या सर्वांच्या वतीने मी स्वीकारलेली आहे. या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे आपण सर्वजण उभं राहू हा देखील शब्द मी या निमित्ताने देतो. आपल्या मंगलताई पाटील, अरुण चौधरी त्यांचे ते जवळचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ती अजून जास्त वाढलेली आहे. परभणीला मी जाऊ शकलेलो नाहीये, परंतु तिथे आवर्जून जाऊन त्या विषयाच्या बाबतीत देखील प्रामाणिकपणे सरकारच्या मागे लागून पाठपुरावा करेन हा मी शब्द आपल्याला देतो. आपण मला ओळखता. साधारण एखादा विषय जो आहे तो हातात घेतल्यानंतर अगदी मार्गी लागेपर्यंत मी काही सोडणार नाही. हे दोन्ही विषय तसे आहेत आणि हाच शब्द आपल्या सर्वांना परत एकदा मी देतो. आपला जो जन आक्रोश आहे तो फक्त आक्रोश न राहता त्याच्यामधनं तुम्हाला अपेक्षित कृती होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्की करेन. एवढंच बोलून मी थांबतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार संदीपजी क्षीरसागर. व्यासपीठावरती असलेले आपल्या सर्वांची वाघ आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील, या जिल्ह्यातून आलेले सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व या मराठवाड्यातून आलेले सर्वच आदरणीय व्यासपीठावरती सर्वच प्रमुख, मी सगळ्यांचे भाषण ऐकवतो आणि मी 2 मिनिटात माझं आवरणार, जास्त बोलणार नाही. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा पहिला मोर्चा आहे ज्याचा उल्लेख आपल्या इकडे एक आमदारांनी केला की हा जातीपातीचा नाहीये. पण या मोर्चामध्ये जर घटनाक्रम जर तुम्ही बघितली, मी आदल्या पहिल्या दिवशीपासून मांडतोय, एक बौद्ध समाजाच्या माणसाला वाचवायला एक मराठा समाजाचा माणूस तिथे जातो आणि आमदार म्हणून पहिल्यांदा तिथे गेल्यानंतर जी काय परिस्थिती बघितली त्या कुटुंबाची, त्याच दिवशी मानसिकता माझी झाली होती की हे जे काही मास्टर माइंड आहे ह्यांना फासावर चढवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि हा मांडणारा एक तिली समाजाचा माणूस सुरुवातीवरती आमच्यावरती आरोप केले की ह्याला राजकीय कट काहीतरी निर्माण केलं, राजकारण केलं जातं. पण परत एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये सर्वच पक्षाचे आमदार आणि सर्वच जातीचे आमदार संतोष अण्णा देशमुख यांचं प्रकरण म्हणजे ऐकल्यानंतर सभागृहामध्ये उठून तिथं बोलले. धस अण्णाचं आपण सभागृहातलं भाषण बघितलं, अजून धस अण्णा जर 5 मिनिटं जर तिथं बोलले असते तर सभागृह ढसा तिथं रडलं असतं. आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठं राजकारण करतोय? यामध्ये जसं आपण बघतो की पिवळा, निळा, हिरवा जे काही आपण रंग सगळ्या जातीने वाटून घेतलेले आज ते सर्व रंग या मोर्चाच्या ह्यातून दिसतात. आणि फक्त एकच विषय सगळ्यांच्या समोर आहे की संतोष अण्णा देशमुख या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्वजण लढणार आहेत. मी म्हणून संतोष अण्णा जरांगे पाटील, संतोष अण्णा देशमुखांसोबत अजून एक विषय मी सभागृहामध्ये अण्णा तिथं मी मांडला की रामकृष्ण बांगर हे वंजारी समाजाचं आहे आणि त्या कुटुंबावरती एका महिन्यामध्ये 2,307 आणि 1 ॲट्रॉसिटी झाली आणि आई वडील आणि मुलासोबत. अण्णा, आम्ही प्रामुख्याने आम्ही तुमच्याकडे बघतो, तुम्ही सरकारमध्ये असल्यामुळे, तुम्ही सीएम साहेबाच्या किंवा सरकारमध्ये जवळ असल्यामुळे आम्ही तुम्हाला म्हणतो
की निर्णय घेताना अण्णा एकमेकावर ट्विट अण्णा आम्ही कळकळून माग राहू तुमच्या, पण एकमेकावर निर्णय घेताना टाकू नका. ह्याच्यामुळे हसले आणि त्याच्यामुळे हसले. आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे. अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही. आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जे मोबाईलचे सीडीआर आहेत, ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड आहेत किंवा ज्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल, ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दादा जरांगे पाटील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला यांना, आणि 12 तास लागले. ही खरं. आणि त्या काळामध्ये प्रशासनाला त्या पोलीस स्टेशन मध्ये किंवा त्यावेळेसचे एसपी डीवायएसपी कुणाला कुणी वरच्यांनी जर फोन केले आहे त्याचे सीडीआर तपासा. आणि जे कुणी लोक आहेत, मी प्रामाणिक आणि तळमळीने सांगतो की ह्या गोष्टीमध्ये कोणतंही राजकारण आणणार नाही. आणि आपल्या सोबत जोपर्यंत जे हे मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे आणि ज्यांना संरक्षण देण्याचं काम हे धनंजय मुंडे साहेब करतात, त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आपण कुणी शांत बसायचं नाही. आणि हे जे कुटुंब आहे, ह्यांच्या ज्या मागण्या आहेत किंवा सूर्यवंशी कुटुंबाच्या मागण्या आहेत, त्यांनी तर ती देणगी सुद्धा नाकारली. फक्त त्यांची न्यायाची भूमिका आहे. आणि आपण या दोन्ही कुटुंबासोबत आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण सोबत राहू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर आदरणीय खासदार श्रुत बजरंग बाप्पा सोनावणे. कैलासवासी संतोष अण्णा देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो. या जन आक्रोश मोर्चामध्ये जमलेल्या जनसमुदायास वंदन करतो. सर्वांना संबोधित करण्यासाठी, देशमुखांच्या कुटुंबाला आणि तुम्हाला आम्हाला न्याय मिळण्यासाठी रात्रंदिवस मोर्चामध्ये तब्येत बरी नसताना उपस्थित असणारे आमचे दादा, त्याचबरोबर सन्माननीय व्यासपीठ, संतोष अण्णा देशमुख यांचा 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून केला गेला. त्या क्षणापासून आजपर्यंत आपण सर्वजण ताकदीनं याचा छडा लावण्यासाठी उभे आहोत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा निघतोय. पहिला मोर्चा रेणापूरमध्ये झाला, दुसरा मोर्चा आमच्या बीडमध्ये झाला, त्याच्यानंतर परभणीत झाला, पुण्यात झाला, पैठणमध्ये झाला, काल जालन्यात झाला आणि आज धाराशिवमध्ये होतोय. महाराष्ट्रातल्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे, सर्व पक्षाचे आमदार असतील, खासदार असतील, आम्ही सर्वजण आणि तुमच्या सहित आपण सर्वजण एकाच गोष्टीसाठी झगडतोय की संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे, त्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे आणि त्याला 302 मध्ये ऍड केला पाहिजे. पहिल्या दिवसापासून आपली मागणी. महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा रास्त अभिमान असला तरी काल बीड जिल्ह्यातल्या पोलिसांना कोर्टाने विचारलं की 24 दिवस तुम्ही काय करत होतात. मग माझ्या या पोलीस यंत्रणा चालवणाऱ्या सर्व सरकारला विनंती आहे की आपल्या पोलीस यंत्रणेला एवढा दिवस का लागतोय. यांचा मर्डर झाला, किडनॅपिंग झालं, त्याला आज किती दिवस उलटलेत ही जर मोजता मोजता तुम्हाला बघत गेलात तर जवळपास 35 दिवस या घटनेला झालेले आहेत.
35 दिवसामध्ये सुद्धा जे प्राथमिक दृष्ट्या तुम्ही ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला असे 7 आरोपी आहेत, 7 मधला एक सुद्धा फरारी आहे. पोलीस यंत्रणेचं काम खूप चोख आहे असं जरी समजलं गेलं तरी यांना पाठीमागं कोण घालतंय, या गुन्हेगारांचे CDR का तपासले जात नाहीत? पहिल्या दिवसापासून आमची मागणी आहे की याचा मास्टर माइंड कोण आहे. या 7 आरोपीला पकडून चालणार नाही, या 7 आरोपीवर गुन्हा लावून चालणार नाही. तर याचा मास्टर माइंड जो कोण आहे याला याच्यात घातला पाहिजे आणि मास्टर माइंडला अटक झाली पाहिजे, त्याला 302 मध्ये दाखल केलं पाहिजे, तरच तुमच्या आमच्या सर्वांच्या मागणीला यश आलं असं समजलं जाईल. मायबाप सरकारला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही SIT नेमली, SIT मध्ये 9 लोक घेतले, ते बीड जिल्ह्यातले, एकच अधिकारी बाहेरचा आहे. परत एक स्टेटमेंट बघितलं गेलं की 2 अधिकारी काढले, कोण काढले ते आणखी काही दुसरी ऑर्डर मला बघायला मिळाली नाही. पण SIT मध्ये तुम्ही बीड जिल्ह्यामधले जे अधिकारी घेतले ते अधिकारी कोण आहेत? तर या खंडणीखोर जो आरोपी मध्ये बसलाय त्याने ज्या पदावर बसले त्याच्यावरच्या नेत्याच्या साह्यानं ते पदावर बसवलेले हे अधिकारी आहेत. गळ्यात हात टाकतेत, डान्स करतेत, असले अधिकारी यांची चौकशी काय करणार? तर आमचं म्हणणं आहे की या अधिकाऱ्याला त्याच्यातून बाहेर काढा. न्यायालयीन चौकशी केली जाईल म्हणलात, न्यायालयीन चौकशीचं काय? आणखी न्यायालयीन चौकशी काल कुणीतरी एक स्टेटमेंट केलं मुख्यमंत्र्यांनी की उपमुख्यमंत्र्यांनी की 3 चौकशा चालू आहेत. माझ्या बघण्यात, माझ्या ऐकण्यात तरी 2च आहेत. न्यायालयीन चौकशी कुठं आहे? न्यायालयीन चौकशी सुद्धा नाही. आणि अण्णा आपण मुख्यमंत्र्याला भेटा गेलात, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यासाठी मी त्यांना विचारलंय. मग आता कधी नेमणार आहेत? सर्व पुरावे नष्ट झाल्यानंतर. तुम्हाला जर उज्ज्वल निकम सारखे ऍडव्होकेट नेमायचे असतील तर अर्जंट नेमा, नाही तर आणखी एक वकील साहेबांचं स्टेटमेंट बघितलं होतं, सतीश माने शिंदे, या वकील साहेबांना सुद्धा शासनानं नेमलं पाहिजे. नाही नेमलं तर खासदार या नात्याने मी त्यांची फीस भरून त्यांना त्याच्यात हजर व्हायला लागेल असा शब्द तुम्हाला मी सर्वांना देतो. निश्चित जिम्मेदारी घेऊन कुणाचं भागणार नाही. तर खरंच जर तुम्हाला त्याच्या मुळाशी जायचंय तर याच्यातला मास्टर माइंड त्याच्यामध्ये आड झाला पाहिजे. आजच आता आपल्या धाराशिव मध्ये येताना मला कळलं की मोका लावला, तुम्ही मोका लावला, चांगलं केलं, पण मोका लावून जो कुणी मुख्य आहे त्याला बाजूला सारायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय असं जर कुणी सरकार मायबापाकडून करत असेल तर ती चुकीचं आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळे या मोक्यामध्ये सुद्धा जो मास्टर माइंड नावाचा खंडणीखोर बसलेला आहे जेलमध्ये त्याला त्याच्यात घेतला पाहिजे. त्याचे CDR तुमच्याकडे आहेत. पोलीस यंत्रणा सुद्धा, मायबाप पोलीस यंत्रणा माझी विनंती आहे, पहिल्या क्षणाला 2 आरोपी पकडले गेले, त्या 2 आरोपींनी तुम्ही मोबाईल त्याच्याजवळ सापडले. तुम्ही त्या 2 आरोपीचे मोबाईल कधी कुठे मीडियाला सांगितले नाहीत. त्याच्यात काय म्हणलं गेलं? एके दिवशी मीडियाला बातमी आली की हा अमुक अमुक माणसाला, एका नेत्याला, वरिष्ठाला फोन गेले. त्याचे जर व्हॉइस सॅम्पल तुम्हाला तपासण्यासाठी 34 दिवस लागत असले तर किती फास्ट यंत्रणा आहे म्हणलं पाहिजे. आम्ही जन आक्रोश मोर्चा काढतोय, एवढ्या ताकदीने सरकारच्या या यंत्रणेच्या विरुद्ध रोष व्यक्त करतोय, तरी सुद्धा आमच्याकडे आम्हाला बेदखल करण्याचं काम जरी सरकार करत असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. मला चिठ्ठी देण्यापेक्षा मी 2च मिनिटं संपविणार आहे. अण्णा काय ऐका ना जरा, काय अडचण येत नाही, जरा ऐका. कारण सरकार तुमचं आहे, सरकार आमचं आहे हा विषय नाही, कोणा जातीपातीचा विषय नाही, कुठल्या पक्षाचा विषय नाही, हा जनमानसाचा सर्वांचा प्रश्न मिटलेला आहे. आणि सर्वांचा प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला सर्वांना ताकदीने उभा राहायचं आहे. कारण याची कारण असं आहे की या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही आम्ही जर ताकदीने शेवटच्या क्षणापर्यंत उभारलो तरच न्याय मिळणार आहे. याचं कारण असं आहे की या सर्व गोष्टी करताना या खंडणीखोरावर मागच्या काळातच गुन्हा दाखल झाला. कारण मला हा जिल्हा, धाराशिव जिल्हा आम्हाला खेटून आहे आणि माझ्या जिल्ह्याची बॉर्डर तुमच्यापर्यंत आहे. या आमच्या गुन्ह्याचं लोन तुमच्या जिल्ह्यात पण आहे, म्हणून मला काही थोडं विस्तृत सांगावं लागतंय. कारण या जिल्ह्याचं मी पहिली बाईट दिली त्या दिवशी सांगितलं होतं
याचं कनेक्शन धाराशिवची जुळलंय का, काही पुण्याची जुळलंय का हे बघा. तसंच झालं. अण्णा तुम्ही आता नावं घेताय लोकांचे, ते लोक सुद्धा धाराशिव मधले आहेत, कुणी पुण्यातले, मग पुण्यातच हे सर्व आरोपी पकडले जातात. त्याच दिवशी पोलिसांनी जर दखल घेतली असती तर असं झालं नसतं. या पोलीस यंत्रणेनं त्याच दिवशी, ज्या दिवशी 28/5/2024 ला गुन्हा नोंद झाला त्यावेळेस पासून काय केलं? एवढंच ना तर या खंडाणीखोराला ईडीची नोटीस आली माग. आजपर्यंत ईडीनं काय केलं? आम्ही तर पहिल्या दिवसापासून संसदेचा असेल, संसदेच्या बाहेर असेल, आम्ही राजरोसपणे ओरडतोय आम्ही हा विषय, आणि हा लढा आमचा पार टोकापर्यंत. या मारेकऱ्यांना, या मास्टर माइंडला फाशी झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शेवटपर्यंत हा लढा आम्ही लढणार आहेत, ही तुम्हाला सर्वांना सांगितलं पाहिजे. मागच्या काळामध्ये याने खंडणीखोर आहेत, याचा गुन्हा आज मोक्याशी निगडीत नाही का, असं जर का पोलीस यंत्रणेला वाटत असेल तर यांना अटक का केली? मग यांना अटक केलेली 14 दिवस तुम्ही पोलीस कस्टडी केली, तर यांना याच्यात अटक केली पाहिजे. यांना वाचवण्यासाठी कोण कोण यंत्रणा काम करते ती सुद्धा बघितलं पाहिजे. बऱ्याच काळापासून, बऱ्याच दिवसापासून हा जो आरोपी आहे याची दहशत बीड जिल्ह्यावर आहे. ह्या बीड जिल्ह्यातली दहशत, तुमच्या इकडे सुद्धा विंडमिल होत्या परंड्याला वगैरे, तिथं सुद्धा वसुली ह्यांचीच. आमच्या इकडे सुद्धा विंडमिल आष्टीपासून होत्या, तिथंही वसुली ह्यांचीच. फक्त याच्यात काय आहे, आमच्या संतोष अण्णा देशमुख यांचा बळी गेला. एवढा आमचा चांगला एक सरपंच, एवढा सोजळ असा सरपंच आमच्यातून गेला, आमच्या कुटुंबातून गेला. त्याचं दुःख आम्हाला आहे. आम्हाला कुठं जातीपातीचं राजकारण करायचं नाही, कुणाचं राजकारण कुण्या पक्षाचं गटाचं करायचं नाही. आम्हाला एका गोष्टीचं मागणी आहे की आमच्या या संतोष अण्णा देशमुख यांचे जे मारेकरी आहेत, त्याचा मास्टर माइंड आहे, त्याला फाशी झाली पाहिजे. त्याच्यासाठी शेवटपर्यंत आम्ही लढत राहणार, एवढंच तुम्हाला सांगायचंय. आणि आजच नाही तर शेवटच्या टोकापर्यंत, चाहे सरकारनं किती वाचवायचा प्रयत्न केला तरी आम्ही सुद्धा असे पुरावे सादर करू की त्याच्यातून तो बाहेर निघणारच नाही. आणि एवढंच नाही तर धाराशिव मध्ये त्याचं काय कनेक्शन हे बी काढू. ईडीला काय काय, अरे 50 लोक यादी दिली SP साहेबांना सुद्धा. मी सांगितलं बीडच्या SP ना, साहेब हे जरा तपासा. जर सगळे तपासले ना, कुणा कुणाच्या घरी किती रीती आहे, कुणा कुणाच्या दारात किती राख आहे, ही आमचा जो मर्डर झालाय, हा मर्डर कशातून झालाय, त्या खंडणीतून, पैशाच्या वसुलीतून झाला. दररोज 1 CR घेतल्याशी झोपतच नव्हता जणू पट्ट्या. खरंय का? ही पब्लिकच म्हणते, मी तर म्हणणं. बघा ते गोरगरिबांचा सुद्धा आवाज तेच आहे. एवढी जर खंडणीखोर असेल, त्याचा त्रास काय आम्हाला माहित आहे. आणि कुणीतरी फोटो दाखवत आहे, कुणीतरी म्हणतं ह्यांचे फोन आहेत. अरे फोटो दाखवायला सर्वांबरोबर सर्वांनी काम केलंय, सर्वांचे फोटो असतील. फोटोपेक्षा सर्वांच्या चौकशीला सर्वांना बोलवा, आणि ज्याचं दूध का दुधावर, पाणी का पाणी, एकदा होऊन जाऊ द्या. अरे ज्यांच्या बरोबर सगळं काही खेळ आहे त्यांचं बघा. एखाद्याचा फोटो दाखवून दुसऱ्याचा काय करणार? सुरेश अण्णाचा फोटो, बजरंग सोनवणेचा फोटो, पवार साहेबाचा फोटो, फडणवीस साहेबाचा फोटो, आणखी काय नोट नेत्यांचे नाव घेतील तेवढ्याचे फोटो, हे बाकीचं जाऊ द्या. मी एकच तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी झाल्याशिवाय तुम्ही आम्ही कधीही मागे हटायचं नाही. साथ देणार का? हात वर करून सांगा सगळे. धन्यवाद. शिव छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांचा खूप खूप धन्यवाद. यानंतर सन्माननीय खासदार श्रीयुत ओमप्रकाश राजे निंबाळकर. स्वर्गीय संतोषजी देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथजी सूर्यवंशी ह्या 2 तरुण युवकांच्या हत्या अतिशय निगृतपणे ह्या महाराष्ट्रामध्ये घडल्या. त्या हत्येच्या निषेधार्थ आणि या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं ह्या आक्रोश मोर्चाचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. या मोर्चाला उपस्थित असलेले सर्व धाराशिव जिल्ह्यातील सर्व तरुण मित्र, वडीलधारी मंडळी, बंधूंनो, माझ्या माता भगिनी, व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर,
बंधूंनो, मी संतोष देशमुखांच्या घरी ज्यावेळेस घटना झाल्याच्या नंतर गेलो, भेटलो, मी बघितलं एक ही ताई आणि तिचा लहान भाऊ. मला माझी स्वतःची आठवण झाली. सोपं नसतंही. आपल्यासाठी आपण आज न्याय मागण्यासाठी येतोय, त्यांना न्याय मिळावा म्हणतोय, पण आपण स्वतः माणसं आहेत, आपल्याला मुलं आहेत, आपल्याला मुलगी आहे, आपल्याला मुलगा आहे, त्यांच्यासाठी आपण जगत असतो, त्यांचं भविष्य चांगलं व्हावं म्हणून आपण जगत असतो. त्या मुलीला, त्या मुलाला वडिलाचा आधार असतो. नुसतं वडील आहेत म्हटलं तरी त्याचं 100 हातीचं बळ त्या लेकराच्या अंगात असते. त्या वडिलाला वाटत असतंय की मी माझ्या मुलाचा सांभाळ करीन, मोठं करीन. ज्या क्षणाला त्यांना अक्षरशः जीवघेणी मारहाण होत होती, ज्यावेळेस त्या माणसाचा जीव जात होता, तेव्हा त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असत्या. आला नसेल का विचार, माझ्या लेकराकडे कोण बघल म्हणून? माझ्या पाठीमागं कोण त्यांचं रक्षण करील? माझ्या पाठीमागं कोण त्यांना शिकवल? आणि मला विचारायचंय, की आज आपलं लेकरू नुसतं पायरीहून जर पडलं तर आपलं काळीच चिरतंय. मला सांगा, ह्या 2 लेकरांना त्यांचे वडील आज त्यांच्या सोबत नाहीत आणि ज्या पद्धतीनं त्यांची हत्या झाली हे बघितल्याच्या नंतर माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला ह्या गोष्टीचा राग येतोय का नाही? ह्या गोष्टीची चीड येते का नाही? ह्या गोष्टीचा संताप येतो का नाही? आज अशा पद्धतीच्या वृत्तीला, अशा पद्धतीच्या लोकांना मला वाटतंय तातडीनं कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्यांना फाशीपेक्षा दुसरी शिक्षा कुठली असूच शकत नाही. अशी माणसं त्या ठिकाणी ह्या माणसाच्या समाज व्यवस्थेत राहायला, जगायला लायक नाहीत. मला वाटतंय त्यांना तातडीनं त्या ठिकाणी फासावर लटकवण्याचं काम हे सरकारचं आहे. आज संतोष देशमुखांचं सांगायचं की त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या प्रेस्टिज हॉटेलवर मॅनेजर म्हणून त्यांनी काम बघितलंय. बार्शीला एक कुटुंब राहत होतं, त्यांचा आजोळ मसाजोगचा आहे, 3 जिल्ह्याशी त्यांचा संबंध आहे. त्याच्यामुळे तुमची आमची सगळ्याची अधिकची जबाबदारी आहे की जोपर्यंत याच्यातल्या दोषींना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सगळेजण धाराशिवकर मोठ्या ताकदीनं तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हे वचन आम्ही तुम्हाला आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं देतो. आज सोमनाथ सूर्यवंशीचं सुद्धा आपण बघितलं असेल, रामलिंग मुदगड निलंगा तालुक्यात मूळचे रहिवासी आहे. ती पोट भरण्यासाठी हा माणूस त्या ठिकाणी परभणीला गेले. जिथं जाईल तिथं दगड फोडायचे, काम करायचं, कष्ट करायचं आणि हे कष्ट केल्याच्या नंतर शिक्षण घ्यायचं. बांधवानो, कायद्याच्या शिक्षणाचं पदव्युत्तर शिक्षण हा मुलगा त्या ठिकाणी घेत होता. साधी एनसीची केस सुद्धा या मुलावर दाखल नाही, सोमनाथ सूर्यवंशीवर. असं असताना परभणीत दंगल होते आणि त्या दंगलीमध्ये आरोपी हुडकण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन केलं जातंय आणि ह्या निरपराध मुलाला त्या ठिकाणी उचललं जातंय. ते सांगतंय माझी परीक्षा आहे, उद्या मला जाऊ द्या, मी परीक्षा झाल्यावर येतो तुमच्याकडं. बांधवानो, त्याला त्या ठिकाणी पोलीस कोठडीत नेलं जातंय आणि तिथं त्याचा मृत्यू होतोय, तिथं त्याची हत्या होती. मला वाटतं ह्या आणि ती हत्या झाल्यानंतर अजून एक साधा FIR सुद्धा कुणावर दाखल होत नसेल तर नेमकं न्याय मागायचा कुणाकडं? या 2 घटना आहेत आणि या दोन्ही घटनेतले जे कोणी दोषी असतील त्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावर फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी ही फार मोठी आहे. आज न्यायाच्या बाबतीत बोलत असताना अण्णा, माझी विनंती आहे, माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की 3 जून 2006 माझ्या वडिलांची कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांची हत्या झाली. आज जवळपास 4, 10, 14 आणि ही 4, 18 वर्ष संपलेत. 18 वर्ष संपलेत. अजून अण्णा प्रकरण ट्रायल कोर्टातच आहे, अजून ट्रायल कोर्टात आहे. माझी आपल्याला विनंती आहे की खरंच ह्या कुटुंबाला आणि ह्या वृत्तीला जर त्या ठिकाणी धडा शिकवायचा असत, या कुटुंबाला
तर माझी विनंती आहे यांना की फास्ट ट्रॅक कोर्टाकडे हा खटला त्या ठिकाणी चालवला जावा आणि 1-2 वर्षात त्याचा निकाल लावून त्या ठिकाणी आरोपींना फासावर चढवायची कारवाई त्या ठिकाणी व्हावी. यांना आज कुठल्याही समाजाच्या माणसाची हत्या झाली की त्याला जातीचा रंग दिला जातोय. काय कारण आहे बाबा? अण्णा ही जात नसती, ही वृत्ती असती. काय वृत्ती सांगती? मी पदावर आलो, मी आमदार झालो, मी मंत्री झालो, माझ्या पक्षाचं सरकार तिथं आलं, 1 टर्म 2 टर्म गेल्याच्या नंतर त्या माणसाला मस्ती चढती. त्यांना वाटतंय सगळं आपल्या हातात आहे. असे 2 खून केले, 3 खून केले, आम्ही पचवू शकतो. त्या माणसाला त्या ठिकाणी कॉन्फिडन्स येते आणि मग अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी समोर येतात. बस अण्णा मला सांगायचंय की हा आत्मविश्वास जो माणूस जे शासन त्या ठिकाणी देतंय, मला वाटतं ह्या वृत्तीचा न्यायनाट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ही जी वृत्ती आहे ती कुठल्या का समाजात असना, ती वृत्ती त्याच ठिकाणी ठेचून ह्या माणसाच्या सामाजिक व्यवस्थेतनं त्या ठिकाणी संपवून टाकणं मला वाटतंय लोकशाहीची आणि शासनाची जबाबदारी आहे. शासन तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई करेल, पण एक माणूस म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या उद्देशानं, त्या कुटुंबाला न्याय देण्याच्या उद्देशानं निश्चितपणे आम्ही तुमच्या सोबत तुमचा भाऊ म्हणून त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाठीशी उभा राहू. हे वचन सुद्धा मी देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय ह्या दोघांनाही देतो. बरचसं बोलायचंय बांधवानो, पण एक मात्र आहे अण्णा, सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे बघतायत. आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म माणूस पोलिसापासून लपवून ठेवील, कर्म माणूस माणसापासून लपवून ठेवील, पण कर्म देवापासून ती लपवून कधीच ठेवू शकत नाही. त्या कर्माची फळं परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हितून सुट्टी देत नाहीच. ती कधीच कुणाला मिळत नाही. आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसानं स्वतःच्या कर्माला लाजावं की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट, त्याच्या लेकरा बाळाचा तळतळाट हे आपल्या पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही. ह्याचा विचार मला वाटते माणसानं कुठेतरी करणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच, पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी राहू. आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे त्या ठिकाणी तक्रार केली होती, कारण अतिशय अमानुष घटना आहे. इतक्या नीच पद्धतीने त्या ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं, तर अण्णा मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय. मानवाधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे. नुसतं गुन्हे नोंदवून केस केली, दाखल केली, प्रोसेस चालू आहे. तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टापुढं हा खटला घेण्यात यावा, हे दोन्ही खटले घेण्यात यावे. आणि त्या ठिकाणी ह्या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू, एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो. धन्यवाद. आता निरोपाच्या चिठ्ठ्या खिशात आणि मंचावर पाचारण करतोय सन्माननीय सुरेश अण्णा धस यांना. संतोष देशमुख, स्वर्गीय संतोष देशमुख, स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी या दोघांच्या जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक, ही सभा आयोजित केलेली आहे, त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील, दोन्ही खासदार, जवळपास माझ्यासह 4-5 आमदार, आमचे दीपक भाऊ, भीम आर्मी, त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे, इतरही संघटना, धायगुडे साहेब, सर्वजण बोललेत.
मी अधिक बोलून वेळ घेणार नाही. दादांची थोडीशी तब्येत खराब आहे, परंतु येताना आता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो. तर राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये. तर माझी गाडी पुढं होती, माझ्या 1-2 गाड्या पाठीमागं होत्या. समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडं राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं. तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली. ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं. तर ज्यावेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं, माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे 4 जण बसलो होतो. पुण्याची 2 मुलं होती आणि माझ्याबरोबर असणारी 2 मुलं होती. आम्ही 6च्या 6 जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो. आई 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 गेलं रे, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा, पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवले. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार रहे और मारो. अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसिकता, तुम्ही आमचा संतोष 100 तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना. ते म्हणले होते, यातला एक प्रतीक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता, माझ्या 2 तोंडात संतोषने मारल्यात, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली. तो म्हणाला होता याचे कपडे काढून केजमध्ये हिंडवीन. मान्य होतं, त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केजमधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती, पण ह्या पद्धतीने मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो. तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता, पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला. सोमनाथच्या बाबतीतही तेच घडलंय. त्यातल्या एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलाय, पण सोमनाथच्या घरच्या लोकांची मागणी आहे तो रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस झाला पाहिजे. रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस मध्ये सुद्धा तो राहिला नाही पाहिजे, ही त्यांची डिमांड आहे. अरे संतोषचा हसू बघा ना, हे पाठीमागचा फोटो बघा, सोमनाथचा बघा. LLBच्या 3rd इयरला हे लेकरू होतं. हा मुलगा, याचा हसरा चेहरा बघा. याचा हसरा चेहरा पाहिल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का हा कोणत्या अंगाने गुंड होऊ शकतो म्हणून? कुणाला तरी धोकेदायक हा माणूस होऊ शकतो का? माझा सवाल आहे तुम्हाला सगळ्याला या सभेला. कुणीतरी उठून मला सांगा ना हो, याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय. चेहऱ्याहून सुद्धा माणसं ओळखता येतात हो. यंड गंड मेंड रुंडू तसले चेहरे. याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का? याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का? यापूर्वी तुम्ही फायटरनं मारलं, कुकरीने मारलं, कत्तीने मारलं, त्याला कशा कशाने मारलं टीव्हीवरती पट्ट्या आल्यात ना. इतकं मारायला तुमचं काय केलं रे बाबा हो? फक्त तुमच्या खंडणीच्या आडव्याला आलता आणि दलिताच्या पोराला मारलं म्हणून आडवा उभा राहिला. दलित समाजाचा पोरगा आहे तो.
ज्याने शुक्रवारी फिर्याद दिलती, या कंपनीने अवादा नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिलती, त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे, माझी विनंती आहे SITला आणि SP ला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिन भाड्याच्या खोलीत. तिथं भाडच नाही. इकडे लय वंगारे हाणतात लोक, ऐचं करेंगे तैचं करेंगे. आणि जेव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बाराकीत, गरम बाराकीत गेल्यावर कळत आयो नको रे, यांना जरा गरम बाराकीत जाऊ द्या. इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत, त्यांना माहितीये बाहेर किती बी टूर करतेत, पण त्या बाराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो आहेत. पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ आहे बाबा, चॅप्टर सुद्धा नाही, नाही तर SP साहेब धुंडाळीताना आमचा पत्ता. शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो, दुधाच्या आंदोलनात गेलोय, बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो. त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे. जेव्हा तिथं गेलो गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी आले, याच्या शेजारी कसं झोपायचं म्हणून भ्याव वाटतं, तेव्हा कळतं ही गरम बराकीत जाऊ द्या. हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय. फक्त आता एक ऐका साहेब, 7 जणाला मोका सुद्धा लागलाय. मोका लावतो म्हणले, 10 लाखाची मदत देतो म्हणले, दिली. 10 लाखाची सोमनाथला सुद्धा दिली, काही दिवस नाकारली. आम्ही जाऊन विनंती करू, विनम्र विनंती करू, त्या कुटुंबाच्या पाया पडू, त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ. रातच्या 2:30 वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय. रातच्या 2:30 वाजता जाऊन त्यांना उठवलं, म्हणलं असं असं झालंय. त्यांची काही नाराजी होती, अजूनही असेल, असू द्या, परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू. 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नाही है, तूच तो मेन है. आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही. हे कसं मला समजून सांगा ना पोलिसांनी, मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह से ऐसा होता आणि उसकी वजह से तैसा. दाखवा संतोषची हत्या राहिलेल्या 1.5 कोटीसाठी झालेली. 50 लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले, फक्त 1.5 कोटी राहिले होते. त्या 1.5 कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका, तो आम्हाला सांगायचं 1.5 नाही 3 गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही, बर का. आणि मी तुम्हाला विनंती करतो, नुसतं येऊन भाषण ऐकू नका, कोरडं हे देऊ नका, काही ना काही मदत या दोन्ही कुटुंबियाला द्या अशी माझी विनंती आहे तुम्हाला. का मदत द्या. मी दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर माझे वडील गेले, दुसऱ्यांदा आमदार. त्यातल्या बाबतीत राणादादा नशीबवान आहेत, अजूनही पद्मसिंह पाटील साहेब आहेत, त्यांच्यावरती आशीर्वादाचा हात आहे. आमचं ते छत्र लवकर हरपलंय. 2दा आमदार झालेला बाप, त्याला 6 महिने खालतं का वरतं कळत नव्हतं. अरे ह्या लेकराचं वय किती आहे रे, 12वीला आहे, आणि हे दुसरं लेकरू 5वी-6वीला आहे. यांच्यावरती काय बेतलंय. यांच्यावरती प्रेमाचा हात तुमचा सगळ्याचा असू द्या, ही माझी विनंती आहे तुम्हाला. तुम्ही ठेवताल का नाही. मायबाप, जनता जनार्दन, आपण
संतोषला ज्या पद्धतीने मारले ती पद्धत चुकीची आहे. आणि जातीचं आणि पातीचं कशाला आणता रे? कुठले दुकानं मांडिता जातीची आणि पातीची? संग्राम धनवे नावाचे आमच्या इथला एक युट्यूबर आहे, संग्राम धनवे, आणि एक माजी सरपंच बोललाय बबन खेडकर पाथर्डीचा, तेवढं जरा ऐका. तो काय म्हणतोय, बऱ्याच जणांचे डोके मोकळे होते. मला असं वाटतं कुठं मराठा वंजारा करता. अरे ते काय बोलतोय बबन खेडकर नावाचा माजी सरपंच, बघा. नसली बघितली मुलाखत 3 का 4 मिनिटाचं आहे, तेवढं जरा ऐका, माझी अशी विनंती आहे. आणि त्याच्यामध्ये तो वंजारी समाजाचं बोलतोय, मराठा समाजाचं बोलतोय, ती एवढं ऐका. आणि माझी विनंती, हे का करतेत पाटील? परळीवाले असे का वागतेत? भगवानगड आमच्या इथं आहे, नारायणगड आमच्या इथं आहे, वामन भाऊचा गड माझ्या मतदारसंघात आहे. भगवान गडाचं आणि वामन भाऊच्या गडाची, नारायण गडाची तर लांब राहिली, पण भगवान गड आणि नारायण गडाचा सप्ताह ह्या परळी तालुक्यात आज पोच झाला नाही. नुसतं म्हणते भगवान बाबा भाषणात. अरे भगवान बाबाची परळीत सप्ताह नाही होत, वामन भाऊचा होत नाही. महाराज दोन्ही महाराज आहेत आमचे, भगवानगडाचे शास्त्री महाराज आणि विठ्ठल महाराज, दोघांना परळीत बोलावलं जात नाही. आतापर्यंत तरी बोलत नाहीत. आणि वर्षाचा सप्ताह असतो तो सुद्धा, नारळी सप्ताह सुद्धा परळी तालुक्यात झाल्याचं मला आठवत नाही. माझ्या आष्टीत होतो, पाटोद्यात होतो, शिरूर मध्ये होतो, बीड मध्ये होतो, नारायणगडाचा सगळीकडे होतो. आला जिल्ह्याचं तालुक्याचं बंधन नाही, पण परळी तालुक्यात अजून सप्ताह झाला नाही. आणि तुम्ही वामन भाऊन भगवान बाबाचं नाव कशाला घेता रे? माझी विनंती आहे तुम्हाला, या विभूतींची नावं घेऊ नका. तुम्ही त्यांचे विचार पाळत नाहीत. तुम्ही काय करताय? साठे नावाच्या पोराचा FIR आहे माझ्या हातात. महिंद्रा कोटक का काहीतरी, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. फक्त मराठ्याचा आहे म्हणून बदाड 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 मारला. आणि त्या माणसाने 7 का काय ह्याचे मारलेत, SBIचे मॅनेजर, आणि त्यांनीच ह्याला मारला. बळबळ जीव वाचून अंबाजोगाई पोत आला, FIR केली. त्याची सत्यप्रत माझ्याकडे ही बघ. आता मगा कोणीतरी भेटलं, म्हणलं ह्या साठ्याला मारलं. म्हणलं द्या बाबा कॉपी. अरे आता आणि 7 का 8 गुन्हे आहेत म्हणले, अजून परळीच्या पोलिसांनी हा अटक केलं नाही. अरे इतकं भयान घडलं तरी बी परळीचे पोलीस नेमकं कसे वागतात याचा सवाल आम्हालाच कधीतरी पडायला लागलाय. 7 गुन्ह्यातले आरोपी अजून अटक होत नाही. आणि साठे नावाच्या पोराला, त्याचं सुद्धा एकूण सगळं मिळून 65 सुद्धा वजन नाही, एकदम लुकडा आहे तो. मी टीव्हीत बघितला बारकाल्या ह्याच्या, तर त्याच्यामध्ये ही परिस्थिती. अध्यक्ष म्हणजे या ठिकाणी महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी. कोणी? आका महासंस्कृती महोत्सव बीड 2024, सगळा मिळून खर्च झाला 10 लाख. आणि मी आज माहिती घेतली, कलेक्टरला विचारलं, म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तिजोरीतून? तर ते म्हणले 5 कोटी रुपये. सगळा मिळून खर्च 10 लाख झालाय त्या महोत्सवाचा. 5 दिवस महोत्सव चालला. कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं, अशा पद्धतीचा तो महोत्सव. 5 कोटी रुपये खाल्ले 10 लाखाच्या. अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का? 10 लाखात 10 लाख डालो 5 कोटी मिळवलेत. हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं, ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारुकी नावाच्या माणसाला दिलं. याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी CBI कडे आणि त्या ED कडे चौकशी देणारे. हा बघा मिनाज फारुकी, हे परभणी जिल्ह्यातला मिनाज फारुक. वाल्मिका 5 कोटीचं बिल काढलं, 10 लाख रुपये खर्चा, 4 कोटी 90 लाख रुपये जेब में. मग वाल्मिकला EDची नोटीस नाही यायचं तर काय होईल? हे घ्या EDची नोटीस, 2/2/2024ची EDची नोटीस. हे वाल्मिकांना का प्रताप? इथं एक प्रताप बसलेले आहेत माग,
बर का. प्रताप सिंह पाटील हे माल कामावना सिंह वाल्मिकांना असं यांचं नाव इथं ठेवावं लागेल. या ठिकाणी पाकिस्तानातून तस्करी झाली. गुजरातमध्ये 60 कोटींचं 173 किलो ड्रग पकडलं. आणि एक बातमी आहे दिव्य मराठीची 8 महिन्यापूर्वीची बर का, ही काढून आणली मी, तुम्हाला सुद्धा टाकतो, तुमच्या खासदार ओमराजेंना टाकतो, आमदार आमचे राणादादा असतील, स्वामी साहेब असतील, सावंत साहेब आले नाही, त्यांचं स्वतःचं ऑपरेशन आहे, मला वाटतं त्यांचा पुतण्या का कोणतरी आलेला आहे, पण त्यांचं ॲक्च्युअल हार्टचं ऑपरेशन तिथे आहे, त्याच्यामुळं ते आलेले नाहीत. मला स्वतः तर ते बोलले यांना असं असं परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये ड्रग महाराष्ट्रातील तिघांसह 5 अटकेत 3 दिवसात 890 कोटीचे ड्रग जप्त. दिव्य मराठीची बातमी, दिव्य मराठी पेपर, हा पेपर बघ. आणि हे इंजेक्शन आहे. ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बरं का, ऐसा लगाने का. आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे. दम मारो दम जुना झाला, आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला. नवीन गाणं मला माहित नाही, मी नवीन पिक्चर बघत. तुम्हाला सांगतो याच्यामध्ये 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून त्याच्याबरोबर कोणाबरोबर फोटो आहे, धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो. आका, मेन आका, हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो. करा खुलासे, द्या मला शा. निस्ते शिव्या देते. यांचे 4-5-10 लोक बसलेले. सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई, मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा, माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या, असं काहीतरी होऊ द्या. शिव्या देत आहेत, देऊ द्या. धमक्या देत आहेत. इथं आता म्हणले कोणतरी धमक्या द्या. अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या. मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब टिंब दम आहे का. आता हे कोणत्या मापकाने तपासायचं. सिंपल पेंडुलम आहे का, कोणतं यंत्र आहे हे तपासायला. जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे अवलादी कसले आहेत, हे असले पिलावळ कशी सांभाळता. अरे आमच्यात दम आहे का, आहे ना, म्हणूनच बोलतोय ना. बिगर दमाचं नाही, दम आहे. 1 नाही 2 सांभाळतोय. काय समजून सांभाळायला. हा, दोन्हीला 3 लेकर आहेत, तू नको सांगू मला. पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो. सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा, तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली. सारंगी महाजन काय म्हणाल्या ते सुद्धा आहे. तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धोरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा. सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा. तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात. सुनेत्राताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या.
पण हे कशाला ठेवता हो, याचं लय आमचं वाटोळ केलं याने. माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन. किती वाईट आहे. एकट्या वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा. आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही. असं कसं? हे वागणं बरं नव्ह. आणि अरेच ओमराजेंना विचारा, त्यांची सासरवाडी आमच्याकडेच. डॉक्टर देशमुख INTच्या घरातली आमची मुलगी, मला माहिती आहे, आमचे जावई आहेत ते. आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरंजा उचलायला होतो. MT नानाचं असल्यामुळं बरं का, कारण त्यांचं आमचे घरगुती संबंध, त्या फॅमिलीचे. मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता? कुठे? अरे माणसं उचलून नेता, पुन्हा त्यांना बी 15 लाख आणि 25 लाख द्या म्हणता. आणि हे असले वाघ आता. ओमराजे, डॉक्टर देशमुख, मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील, आमच्या राणा दादांचे. हे देशमुख बरं का, तर तू हसू नका, हसण्यासारखा विषय नाही. बाया माणसाची अॅट्रॉसिटीची केस केली डॉक्टरवरती. उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस. अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात. हा, अशा पद्धतीने वागतात. आणि तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय? अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण OBC विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा, मी जास्त नाही बोलणार. परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? इथं माडा शेजारीच आहे, इथून पलीकडे. आणि नाही, मला तसली टीका करायची नाही, पण हाके साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो. पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते. या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी. सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं. शेळी पालनाचं, मेंढी पालनाचं खूप काम केलं. आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला 8,550 एवढेच मतं पडले. तुम्ही सुद्धा म्हणता संपूर्ण OBC समाज धनंजय मुंडेंच्या मागे. OBC समाज संपूर्ण मागे. आणि इथं कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याची आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला OBC, कुठला मराठा, कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत, मराठ्याची मतं नाही पडले का? नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का? आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात? 400 असेल, नाही तर 4000 असेल, नाही तर 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही, याच्याकडे काहीच नाही. मग हा ना. अरे बाबा, मी त्या आधीच सांगितलंय, सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळं झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात. 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला? कुठला OBC मराठा आणता? अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात. 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही. हा विषय
सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडार समाजाचं झालं, आता कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर, कशाला मराठा, सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत, पिवळा आमचा, जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत. आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बाबा, तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही. पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3000 हेक्टर वरती कलेक्टरच आहे तिथं, ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000. धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात तुम्ही? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने? आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही. फक्त CSC सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. SP तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा. इथले SP, मला वाटतं SP हे तुमचं वागणं बरं नव्हतं. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे SP बराबर दिसत नाही. 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 CSC सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग घेतला SP गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है. SP अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या SPने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब, मी अधिकच काय नाही बोलता. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाच्या 2 सूचना आहेत. आपल्यापैकी अनेकांच्या हातामध्ये छोटे फ्लेक्स आहेत. सभा विसर्जित झाल्यानंतर ते फ्लेक्स मंचाकडे आणून द्या, इतरत्र कुठेही टाकू नका. त्यानंतर